Hello, welcome to all to back my English channel, English with Gore. चला तर आपण आज पाहणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. तर तुम्ही जर ह्या व्हिडिओ पहिल्या वेळेसच पाहत असाल तर आपण प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्सवर आपण एक व्हिडिओ बनवला आहे की डिटेल्समध्ये प्रेझेंट इंडेफिनाइट टेन्स म्हणजे काय, तसेच टेन्स म्हणजे काय, टेन्सचे प्रकार, त्याचे उपप्रकार हे सर्व आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पास्ट कंटिन्यूअस टेन्समधील जे काही आतापर्यंत डाऊट असतील तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे ते डाऊट क्लिअर होऊन जातील. कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जे काही फॅक्ट असतात म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स हा कोणकोणत्या फॅक्टवर बोलला जातो तर ते प्रत्येक फॅक्ट आपण इथे स्टडी करणार आहोत. तसेच ते फॅक्ट आपण प्रत्येक एक्झाम्पल घेऊन त्या फॅक्टच्या माध्यमातून आपण स्टडी करणार आहोत, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. तसेच आपण ॲक्च्युअल प्रेझेंट म्हणजेच पास्ट कंटिन्यूअस टेन्स हा डेली रुटीनमध्ये कसा यूज केला जातो त्याचे बी आपण कन्व्हर्सेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहणार आहोत की तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे समजून येईल. तर चला तर आपण स्टार्ट करूयात. तर सुरुवातीला आपण ते पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे काय असेल ते पाहूया. तर द पास्ट कंटिन्यूअस टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट वॉज हॅपनिंग ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट द पास्ट. म्हणजेच तर काय, भूतकाळात ठराविक वेळी चालू असलेली कृती दाखवण्यासाठी आपण चालू भूतकाळ असा वापरलेला जात असतो. म्हणजे जे काही भूतकाळात चालू असलेली कृती होती ती आपण सांगण्यासाठी कोणत्या काळाचा वापर केला जातो तर चालू भूतकाळाचा उपयोग केला जातो. तर आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स हा कोणकोणत्या फॅक्टमध्ये बोलला जातो तर त्याचे आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर सुरुवातीला ऑन गोईंग ॲक्शन इन पास्ट म्हणजे भूतकाळावर चालू असलेली क्रिया किंवा भूतकाळात चालू असलेली क्रिया. जी काय भूतकाळात क्रिया चालू असली त्याला आपण म्हणजे जी पूर्ण झालेली असेल किंवा चालू होती त्यावेळेस आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स उपयोग केला जातो. तर एक्झाम्पल दिलेलं आहे, मी 7 वाजता पुस्तक वाचत होतो. म्हणजे क्रिया कशी होती, चालू होती, पुस्तक वाचत होतो. कधी, 7 वाजता. तर इंग्लिशमध्ये काय होईल, आय वॉज रीडिंग ॲट अ बुक 7 PM. तर इथं आय बाय मिस्टेकली राहून गेलं आहे. तर काय होईल इंग्लिशमध्ये याचं, आय वॉज रीडिंग ॲट अ बुक ॲट 7 PM. तर सेकंड आपण त्याचा फॅक्ट पाहूयात, म्हणजेच पास्ट कंटिन्यूअस टेन्स हा कसा यूज केला जातो. तर इंटरप्टेड पास्ट ॲक्शन म्हणजेच इंटरप्टेड पास्ट ॲक्शन म्हणजेच एखादी कृती चालू असताना दुसरी कृती झाली. म्हणजेच जी काय भूतकाळात एक कृती चालू होती ती कृती चालू असतानाच त्यानंतर एक दुसरी कृती झाली, त्यावेळेस सुद्धा आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्सचा उपयोग केला जात असतो. तर एक इंग्लिशमध्ये कसा केला जातो, इंग्लिशमध्ये कसा केला जात असतो तर एक उदाहरण मराठीमध्ये घेतलंय त्याचे आपण इंग्लिशमध्ये कन्वर्शन करू. तर ती स्वयंपाक करत होती तर तर आपण चौथा प्रकार पाहूयात. म्हणजे चौथा फॅक्ट काय होईल तर भूतकाळातील परिस्थिती. जी काय भूतकाळात परिस्थिती चालू असते ती सांगण्यासाठी आपण चालू होती ती सांगण्यासाठी आपण भूतकाळाचा वापर ज्या केला जातो त्या ठिकाणी सुद्धा आपण जसं एक उदाहरण पाहूयात. तर म्हणजेच रात्रभर पाऊस पडत होता. त्यावेळेस म्हणजे एक स्थिती होती की रात्रभर पाऊस पडत होता. इंग्लिशमध्ये काय होईल, इट वॉज रेनिंग आउट ऑल नाईट्स. त्यानंतर आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये पास्ट कंटिन्यूअस टेन्सचा कसा यूज केला जातो ते सुद्धा आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये समजून घेऊयात की तुम्हाला कोणताही डाऊट राहणार, त्यामुळे कोणताही डाऊट राहणार नाही. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असले तर एक स्ट्रक्चर काय राहील तर सब्जेक्ट प्लस वॉज वर्ब प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सुरुवातीला आपल्याला स्ट्रक्चरच्या माध्यमातूनच आपल्याला समजून घ्यावं लागेल, तरच आपल्याला वाक्याची रचना कशा प्रकारे केलेली आहे ते समजून येईल. तर एक एक्झाम्पल काय, अफर्मेटिव्ह मी 5 वाजता इंग्रजी शिकत होतो. इंग्लिशमध्ये काय होईल, आय वॉज स्टडिंग इंग्लिश ॲट
5 PM. काय होईल? आय वॉज स्टडिंग इंग्लिश ॲट 5 AM. एकच झालं अफर्मेटिव्हचं झालं. तर निगेटिव्हचं एक सेंटेन्स पाहूयात, म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी करायचं असेल तर काय होईल? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब राहील वॉज किंवा वर प्लस नॉट, त्यानंतर नॉट प्लस VM प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर त्याचं उदाहरण आपण दिलेलं घेऊयात एक. मी 8 वाजता TV पाहत नाही होतो. म्हणजेच मी 8 वाजता TV पाहत होतो का? नाही. तर इंग्लिशमध्ये काय होईल? आय वॉज नॉट वॉचिंग TV ॲट 8 PM. तर स्ट्रक्चरनुसार सब्जेक्ट आहे आय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब काय घेतलं आहे? वॉज असल्यामुळे आय असल्यामुळे वॉज, त्यानंतर निगेटिव्ह करण्यासाठी नॉट वॉचिंग TV ॲट 8 PM. आय वॉज नॉट वॉचिंग TV ॲट 8 PM. त्यानंतर आपण एक इंटरगेटिव्हचं सेंटेन्स पाहूयात. इंटरगेटिव्ह करण्यासाठी स्ट्रक्चर काय असेल? सुरुवातीला वॉज किंवा वर प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल एक दिलेलं आहे. इंटरगेटिव्ह कसं होईल? ती 7 वाजता पुस्तक वाचत होती का? एक कसं हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य. इंग्लिशमध्ये काय होईल? स्ट्रक्चरनुसार आपल्याला हेल्पिंग वर घ्यावं लागेल. वॉच शी रिडिंग ॲट बुक 7 PM. म्हणजेच ती 7 वाजता पुस्तक वाचत होती का? हे कसं झालं? इंटरगेटिव्ह झालं. यानंतर एक आपण इंटरगेटिव्ह WH. तर इंटरगेटिव्ह WH टाईप ऑफ सेंटेन्समध्ये स्ट्रक्चर काय असेल? सुरुवातीला WH वर्ड प्लस सब हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वर प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक सुरुवातीला दिलेली आहे. तू 8 वाजता काय करत होतास? तू 8 वाजता काय करत होता? इंग्लिशमध्ये काय होईल? सुरुवातीला WH इंटरगेटिव्ह वर्ड व्हॉट वेअर यू आर डुईंग ॲट 8 PM. म्हणजेच तू 8 वाजता काय करत होतास? तर अशा प्रकारे आपण प्रत्येक फॅक्टवरून टेन्स कशा प्रकारे पास्ट कंटिन्यू टेन्सचा यूज केला जातो, तसेच आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये म्हणजेच अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह त्याच्यानंतर इंटरगेटिव्ह, निगेटिव्ह, पुन्हा इंटरगेटिव्ह WH अशा प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्सचे प्रत्येक एक्झाम्पल घेऊन आपण पास्ट कंटिन्यू टेन्सचा कशा प्रकारे बोलला जातो ते आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला यामधून समजूनच आला असेल की पास्ट कंटिन्यू टेन्सचा उपयोग डेली रुटीनमध्ये कसा केलेला जात असतो. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक 4 ते 5 फॅक्ट्सवरून टेन्स कशा प्रकारे बोलला जातो डेली लाईफमध्ये किंवा डेली रुटीनमध्ये, तर आपण या फॅक्ट्सच्या माध्यमातून 4 ते 5 फॅक्ट्सच्या माध्यमातून समजून घेतलं आहे. तसेच आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये म्हणजेच अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह होकारार्थी, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नकारार्थी वाक्ये, नंतर इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य आणि इंटरगेटिव्ह WH अशा प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समधून टाईप ऑफ सेंटेन्समध्ये त्याची वाक्याची रचना काय असते, त्यानंतर प्रत्येक त्याचे एक आपण त्याच्या एक्झाम्पलमधून एक सविस्तररित्या आपण समजून घेतलेलं आहे. तर यामधून मला तर वाटत नाही की तुमच्यामध्ये काही डाऊट राहिला असेल की प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये कशा प्रकारे पास्ट कंटिन्यू. तरी बी तुम्हाला जर काही याबद्दल काही डाऊट असेल किंवा कोणता एखादा टेन्स काही म्हणजे अवघड जात असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला सांगू शकता की त्यानंतर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून तुमचा तो डाऊट क्लिअर केला जाईल. तर तुम्हाला अशा प्रकारे पास्ट कंटिन्यू टेन्स हा प्रत्येक फॅक्टच्या माध्यमातून तसेच जे काय टाईप ऑफ सेंटेन्स त्याच्या माध्यमातून समजून आला आहे. तुम्हाला सगळीकडे व्हिडिओ पाहायला भेटतील की पास्ट कंटिन्यू टेन्स, एका पास्ट कंटिन्यू टेन्स म्हणा ऑल टाईप ऑफ टेन्स, त्याचे एक प्रत्येकाच्या ठिकाणी काय दिलेलं असते. कोणी बी अफर्मेटिव्हचे 4-5 सेंटेन्स सांगतं आणि समोर जातं. यामुळे नंतर स्टुडंट्सला कन्फ्यूज काय होतं की अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा तो उपयोग जास्त उपयोग केलेला असतो. त्यामुळे त्याला सेंटेन्स हे टेन्स हा सोपा वाटतो. परंतु ज्यावेळेस एकदम म्हणजे स्पोकनमध्ये त्याला बोलण्याच्या टायमाला किंवा जेव्हा काही तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असतो त्यावेळेस त्याला
अफर्मेटिव्ह सोडून दुसऱ्या सेंटेन्समध्ये जर एखादी क्वेश्चन जर विचारलेला असेल किंवा स्पोकनमध्ये त्याला कोणी प्रश्न विचारला असेल किंवा त्याला प्रश्न विचारचा त्या टेन्समध्ये प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेस ते त्याला कन्फ्युजन होतो. त्यामुळे आपण एवढं तुम्हाला समजून आलेलं आहे असेल. तर आपण ह्यानंतर आपण अजून डीपमध्ये समजून घेण्यासाठी आपण काय त्याचे पास्ट कंटिन्यू टेन्सचे आपण कन्व्हर्सेशन पाहूयात. म्हणजेच पास्ट कंटिन्यू टेन्स हा कसा प्रकारे कन्व्हर्सेशनमध्ये बोलला जातो फक्त पास्ट कंटिन्यू टेन्स तर आपण पाहूयात. त्याच्यामध्ये स्टडी केला तर आपल्याला समजून येईल. ते पण आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्ये समजून घेऊयात. म्हणजेच अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह, डब्ल्यू एस इंटरगेटिव्ह, निगेटिव्ह. तर सुरुवातीला आपण अफर्मेटिव्हमध्ये पाहूयात. टीचर आणि स्टुडंटचं एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तर टीचर सुरुवातीला स्टुडंटला एक विचारतात की व्हॉट वर यू डुईंग येस्टरडे इव्हिनिंग. म्हणजेच तू कालच्या संध्याकाळी काय करत होतास. त्यावेळेस स्टुडंट काय सांगतो, आय वॉज वॉचिंग टीव्ही इव्हिनिंग येस्टरडे. आय वॉज वॉचिंग टीव्ही ॲज येस्टरडे इव्हिनिंग. म्हणजेच कालच्या संध्याकाळी मी काय करत होतो, टीव्ही पाहत होतो. त्यानंतर टीचर काय करतात, तर गुड से वन मोर. तर स्टुडंट पुन्हा काय म्हणतो, माय मदर वॉज कुकिंग डिनर. तर माझी आई जी काय करत होती, तर ही जेवण बनवत होती. टीचर काय म्हणतात, एक्सलंट. त्यानंतर आपण निगेटिव्हमध्ये कन्व्हर्सेशन पाहूयात. ते एक दिलेलं आहे. तर टीचर विचारतात की व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट यू प्लेईंग क्रिकेट येस्टरडे. म्हणजेच व्हे आर यू प्लेईंग क्रिकेट येस्टरडे. म्हणजे तू क्रिकेट कुठे खेळत होतास. हे कशा प्रकारे झालं, तर निगेटिव्ह प्रश्नार्थक आपल्याला म्हणजे निगेटिव्ह हे कसं विचारलेलं आहे, तर निगेटिव्ह म्हणजे आपल्याला पाहायचे असल्यामुळे त्याने प्रश्नार्थक वाक्य विचारलेलं आहे. तर व्हॉट यू प्लेईंग येस्टरडे म्हणजे तू व्हेअर यू प्लेईंग येस्टरडे म्हणजेच काल तू काय कुठे खेळत होतास. तर स्टुडंट काय सांगतो, नो आय वॉजंट प्लेईंग येस्टरडे. नाही, मी क्रिकेट खेळत नव्हतो. तर काय करत होतो, तर आय वॉज स्टडिंग. तर मी काय करत होतो, तर आय वॉज स्टडिंग. आय वॉजंट प्लेईंग क्रिकेट, आय वॉज स्टडिंग. त्यानंतर आपण इंटरगेटिव्ह मधले एक कन्व्हर्सेशन पाहूयात. इंटरगेटिव्हच्या मध्ये अफर्मेटिव्ह झाले आणि इंटरगेटिव्ह झाले. यानंतर जे काय आपण इंटरगेटिव्ह मध्ये बी असेच अशा प्रकारे आपण कन्व्हर्सेशन पाहूयात. तर इंटरगेटिव्ह मध्ये कन्व्हर्सेशन पाहूयात. टीचर विचारतात, वॉज इट रेनिंग येस्टरडे. म्हणजेच काय होतं अर्थाचं मराठीत अर्थ काय होतं, वॉज इट रेनिंग येस्टरडे म्हणजे काल पाऊस पडत होता का. स्टुडंट काय सांगतो, आन्सर काय करतो, यस इट वॉज रेनिंग हेवीली. म्हणजेच काल पाऊस जोरात पडत होता. आपण इंटरगेटिव्ह काहीच काय विचारलेलं आहे, वॉज इट रेनिंग येस्टरडे म्हणजेच काल पाऊस पडत होता का. त्यानंतर टीचर पुन्हा डबल विचारतात, वर यू गोईंग टू स्कूल ॲट दॅट टाइम. म्हणजेच ज्या वेळेस तू वेअर यू गोईंग टू स्कूल ॲट दॅट टाइम म्हणजे तू शाळेला जातात त्यावेळेस कोणत्या तू शाळेला कसा जात होतास. तर त्यावेळेस टीचर काय सांगतं, त्यावेळेस स्टुडंट काय सांगतो, नो आय वॉजंट वेटिंग फॉर बस. मी जात नव्हतो तर मी बसची वाट पाहत होतो. त्यानंतर आपण एक इंटरगेटिव्ह निगेटिव्हची काही कन्व्हर्सेशन पाहूयात. तर टीचर काय सुरुवातीला विचारतात, तर वॉरंट यू आर वॉचिंग द मूवी येस्टरडे. तू काल का पिक्चर म्हणजे मूवी पाहिली नव्हती का. म्हणजेच तू काल का मूवी पाहिली नाही का. स्टुडंट काय सांगतो, नो आय वॉजंट वॉचिंग इट. म्हणजेच मी ती पाहिली नाही. आय वॉज डुईंग माय होमवर्क. तर मी ती पाहिली नाही तर मी काय केलं, माझा होमवर्क करत होतो. नंतर पुन्हा टीचर विचारतात, वॉजंट युअर ब्रदर हेल्पिंग यू. म्हणजेच तुझ्या भावाने तुला मदत करत नव्हता का. त्यावेळेस स्टुडंट काय सांगतो, नो ही वॉजंट हेल्पिंग मी, ही वॉज प्लेइंग गेम. म्हणजे तो
त्याने माझी मदत करत नव्हता, तर तो तो गेम खेळत होता. काय करत होता? तो गेम खेळत होता. यानंतर आपण एक डब्ल्यूएच क्वेश्चनचं आपण एक कन्व्हर्सेशन पाहूयात. म्हणजे सुरुवातीला डब्ल्यूएच क्वेश्चनला सुरुवात होणारी. तर टीचर काय विचारतात, तर व्हॉट वर यू डुईंग ॲट 9 PM, म्हणजे तो 9 वाजता काय करत होतास. स्टुडंट काय सांगतो, आय वॉज रायटिंग अ नोट्स, म्हणजेच मी काय करत होतो, नोट्स लिहित होतो. पुन्हा टीचर काय विचारतात, वर यू वॉज फादर गोईंग, म्हणजे तुझे फादर कुठे जात होते. स्टुडंट काय सांगतो, ही वॉज गोईंग टू मार्केट. ही वॉज गोईंग टू मार्केट, म्हणजेच वडील कुठे जात होते, तर मार्केटमध्ये जात होते. पुन्हा टीचर पुन्हा विचारतात, आय वर यू द चिल्ड्रन शाउटिंग, म्हणजेच मुले का ओरडत आहेत. तर स्टुडंट काय सांगतो, दे वर शाउटिंग बिकॉज दे वर एक्साइटेड, म्हणजेच ते खूप उत्साही असल्यामुळे ते गोंधळ घालत आहेत किंवा ओरडत आहेत. त्यानंतर आपण या प्रकारे आपण प्रत्येक टाईप ऑफ सेंटेन्समध्येच आपण कन्व्हर्शन पाहिलं. अफर्मेटिव्हमध्ये पाहिलं, निगेटिव्हमध्ये पाहिलं, इंटरगेटिव्हमध्ये पाहिलं, इंटरगेटिव्ह निगेटिव्हमध्ये आणि डब्ल्यूएच क्वेश्चनमधून. तर आता तुम्हाला समजूनच आलं असेल की पास्ट कंटिन्यू टेन्स हा डेली रुटीनमध्ये, म्हणजेच आपण जे काही व्यवहारामध्ये आपल्याला कशा प्रकारे यूज केला जातो. तर अफर्मेटिव्ह नाही तर प्रत्येक याच्यामध्ये यूज केल्यामुळे तुम्हाला असं लक्षात आलं असेल की की कशा प्रकारे पास्ट कंटिन्यू टेन्स हा स्पोकन इंग्लिशमध्ये बोलला जातो. तसेच तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी बी लक्षात आलं असेल की जास्त डेफिनेशन बघायची गरज नाही, किंवा त्याचे जे काही म्हणजे आपण गोकणपट्टी करतो प्रत्येक टेन्सची, हा टेन्स असा असतो, तर काळ हा पास्ट कंटिन्यू टेन्स हा भूतकाळात बोलला जातो, हे असं आपल्याला गोकणपट्टी करायची गरज नाही. तर आपण या फॅक्टच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तर आता आपण योग्य प्रकारे आपल्याला लक्षात आलं असेल की पास्ट कंटिन्यू टेन्सचा यूज कसा केला जातो. चला तर आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण होमवर्कसाठी एक एक्झाम्पल दिलेले आहे. तर आपण ते नक्की मला कमेंटमध्ये त्याचं पास्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे कसं कन्वर्ट होईल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पहिलं वाक्य काय आहे, आय वॉज रीड अ बुक, म्हणजेच मी पुस्तक वाचतो. तर दुसरं वाक्य काय आहे, तर दे प्ले फुटबॉल, म्हणजे ते फुटबॉल खेळतात. तर तिसरं सेंटेन्स काय, सी नॉट स्लीप, म्हणजे ते ती झोपत नाही. चौथं काय सेंटेन्स आहे, वर यू वॉच टी व्ही, म्हणजे तू कुठे टी व्ही पाहत होतो, म्हणजेच तू टी व्ही कुठे पाहत होतो. तर हे चार सेंटेन्स आहेत, त्याचे मला
पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये कन्वर्ट करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग की मला हे केल्यानंतर मला हे समजून लक्षात येईल की तुम्हाला पास्ट कंटिन्यू टेन्स हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. तर आता तुमची वेळ आलेली आहे पास्ट कंटिन्यू टेन्स वापरून वाक्यामध्ये कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आज आपण काही नवीन शिकला असाल तर चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. थँक्यू.